धनंजय मुंडे यात सापडू देत, देशमुखांच्या कुटुंबियांना हात जरी लावला तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा दिला मनोज जरांगे पाटलांनी परभणीमध्ये। सगळे आरोपी पुण्यातच कसे काय फिरायला लागलेत? आरोपींना पुण्यात कुणी सांभाळलं, असा सवाल करत सगळ्या आरोपींची नार्को टेस्ट करा, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली। एकही आरोपी बाहेर आला तर सोडणार नाही, यापुढे हल्ले झाले तर जशास तसं उत्तर देणार, असं आव्हान जरांगे पाटलांनी दिलं। तर आरोपींना मदत करणाऱ्यांनाही सहआरोपी करा, अशी मागणी जरांगेंनी केली। गुन्हेगारांना फाशी देणार असा गृहमंत्र्यांनी शब्द दिलाय, म्हणून शांत बसलोय। कायद्यानं मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून शांत बसलोय। कायद्यानं न्याय दिला नाही तर आम्ही देशमुखांना न्याय देऊ, अशी ही भूमिका मराठा नेते मनोज जरांगेंनी घेतली। देशमुख हत्या प्रकरणात आकाच्या आकाचाही नंबर लागू शकतो। मारहाणीचा व्हिडिओ आकाच्या आकाला दाखवला असेल तर जेलबारी होईल, असं म्हणत भाजपा आमदार सुरेश धस यांनी जोरदार हल्लाबोल केला। देवेंद्र फडणवीस, अजितदादांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी खासदार संजय जाधवांनी केली आहे। तर वाल्मिक कराड मुंडेंचा राईट हँड असल्याचाही आरोप त्यांनी केला। संतोष देशमुखांच्या हत्येमागे वाल्मिक कराड असल्याचा आरोप संदीप क्षीरसागरांनी केला। परळी पॅटर्न आता बंद करायचा आहे, असंही क्षीरसागर म्हणाले। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 3 आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं। सुदर्शन घुले प्रमुख आरोपी, सुधीर सांगळे आणि लोकेशन ज्याने सांगितलं सरपंचाचं ते सिद्धार्थ सोनवणे, अशा तिघांना कोर्टात हजर करण्यात आलंय। सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांच्याकडून जास्तीत जास्त पोलीस कोठडी देण्याची मागणी केली जाते। संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक केलेल्या सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेची बीडच्या नेकवरून या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली। वैद्यकीय तपासणीनंतर पोलीस ठाण्यात दोघांची सीआयडी कडून चौकशी झाली। बीड हत्या प्रकरणाबाबत बोलताना सुप्रिया सुळेंनी संताप नोंदवला। महाराष्ट्रात नक्की चाललंय तरी काय? सगळ्या आरोपींना पुण्यातूनच कशी काय अटक होते, असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला। अटकेतील सगळ्या आरोपींची नार्को टेस्ट करा, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे। नार्को टेस्ट केल्यानंतर सरकारमधील कोणत्या मंत्र्यांचा सहभाग आहे हे कळेल, असं जरांगे म्हणाले। सगळे आरोपी पुण्यात सापडतायत, त्यामुळे आता बीड नंतर पुणे जिल्ह्याच्या बदनामीचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप मनोज जरांगेंनी केला। सरकारमधील कोणत्या तरी मंत्र्याचं आरोपींना राजकीय पाठबळ आहे। गृहमंत्र्यांनी आरोपी लपवणाऱ्यांना बाहेर काढावं, अशी मागणी जरांगेंनी केली। आरोपींना पुण्यात कोण आश्रय देतंय? सगळे आरोपी पुण्यातच सापडतायत, म्हणजे ते एकाच ठिकाणी होते काय, असा संशय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी व्यक्त केला। सगळ्या आरोपींवर मोक्का लावायला हवा, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे। सरपंच हत्या प्रकरणात आकाच मुख्य आरोपी असल्याचा दावा भाजपा आमदार सुरेश धस यांनी केला। अटक केलेले इतर आरोपी हे प्यादे असल्याचं सुरेश धस म्हणाले। सुरेश धस यांचं बोलणं देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानुसार सुरू असणार, असं खासदार संजय राऊत म्हणतायत। खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी धस पुरेसे आहेत, असंही राऊत म्हणाले। बीड हत्या प्रकरणात आरोप प्रत्यारोप होत आहेत, मात्र आरोपी कोण आहे संपूर्ण महाराष्ट्राला कळलंय। अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे, मात्र आरोपी अद्यापही फरार आहेत। त्यामुळे या प्रकरणी कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे। कुणीही कुणासोबतही फोटो काढू शकतं, फोटो काढल्यानं आरोप लावणं योग्य नाही। त्यामुळे वाल्मिक कराडवर हत्येप्रकरणी कलम लावून योग्य। महाराष्ट्रातील बहिणी निवडणुकीपुरत्या लाडक्या होत्या, लाडक्या बहिणी लवकरच रडायला लागतील, असा हल्लाबोल केलाय जितेंद्र आव्हाड यांनी। सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या बहिणी आणि आई लाडक्या नाहीत का, असा सवालही त्यांनी केला। केंद्रातील मोदी सरकार धोक्यात आहे, हे सरकार कधीही पडू शकतं, असा दावा
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केलाय। 2025 मध्ये मोदी सरकार टिकणार नाही असं अनेक जाणकारांना वाटतंय। त्याची बिहारमधून सुरुवात होतीये असंही वडेट्टीवार म्हणाले। पालकमंत्री पदाचा तिढा प्रजासत्ताक दिनाआधी सुटणार आहे। जवळपास 80% जागांवर तिन्ही पक्षांचं एकमत झालं असून 20% जागांवर महायुतीत तिढा कायम असल्याचं समजतंय। पालकमंत्री पदाची एवढी चर्चा प्रथमच होतीये। कॅबिनेटपेक्षा जास्त महत्त्व पालकमंत्र्याला आलंय का असा प्रश्न विचारत सुप्रिया सुळेंनी सरकारवर निशाणा साधला। पालकमंत्री पदावरून रोहित पवारांनी निशाणा साधलाय। मंत्रीपद देऊनही ठराविक मंत्री सोडल्यास कोणीही काम करताना दिसत नाही। बजेट बघून पालकमंत्री व्हायची गडबड सुरू आहे असा आरोप त्यांनी केलाय। जनतेचं बहुमत मिळूनही पालकमंत्री पदाकरता भांडत बसलेत असा टोलाही त्यांनी लगावला। आम्ही केलेल्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची भूमिका मांडली। मुख्यमंत्री राज्याच्या हिताचं काम करत असतील तर कौतुक करायला हवं असं संजय राऊतांनी म्हटलंय। 2.5 वर्ष देवेंद्र फडणवीस चुकीच्या लोकांमध्ये अडकले अशी टीका राऊतांनी केली। लाडकी बहीण योजना भविष्यात राहील का हा प्रश्नच आहे अशी शंका खासदार संजय राऊतांनी व्यक्त केली। ज्यांचे पैसे परत घेणार त्यांची मतंही परत द्या असं म्हणत राऊतांनी सरकारवर निशाणा साधला। भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। 12 जानेवारीला शिर्डीत होणाऱ्या महाअधिवेशनाची शहांनी माहिती घेतली। यावेळी बावनकुळेंनी शहांना महालक्ष्मी जगदंबा माते संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली आणि या 3 आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलेलं आहे। आरोपींना सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांच्याकडून जास्तीत जास्त पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे। 15 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आलेली आहे। 15 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी आहे। आता त्यावर कोर्ट काय निर्णय घेत आहे बघायचं। तिघांना आता कोर्टात हजर करण्यात आलंय। त्यातल्या दोघांना 15 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी करण्यात येते। हे दोघे कोण तर हे दोघे मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे ज्यांना पुण्यातून ताब्यात घेण्यात आलेला आहे। तिसरा जो आहे तो सिद्धार्थ सोनवणे ज्याने लोकेशन सांगितलं या आरोपींना, तर त्याला सुद्धा आता काय कोर्टात त्याच्याविषयी सुनावणी होते हेही बघणं महत्त्वाचं आहे। पण वकील बाळासाहेब कोल्हे यांच्याकडून जास्तीत जास्त पोलीस कोठडी मिळावी या दोघांना अशी मागणी केली जाते। केच कोर्टात सुनावणी सुरू झालेली आहे। आपण काही क्षणामध्ये या संदर्भातले अपडेट घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांना अधिक विचारूया। सुरेश, सुनावणी सुरू झालेली आहे, 15 दिवस पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी केली आहे कोर्टात, काय सांगताय अधिक? सुदर्शन घुले आणि जे 2 इतर आरोपी आहेत त्यांच्या संदर्भातली सुनावणी आता पावसकर या कोर्टाच्या समोर सुरू झालेली आहे। त्याचबरोबर यांनी ज्या पद्धतीचा गुन्हा केलेला आहे त्या गुन्ह्याचा पश्चाताप देखील त्यांना नाही अशा पद्धती देखील मान्य केली गेली। विशेष म्हणजे जर आपण बघितलं तर या प्रकरणामध्ये यांची संघटित गुन्हेगारी आहे का या अनुषंगाने देखील तपासणं गरजेचं आहे। त्यामुळे यांना 15 दिवसाची पोलीस कोठडी द्या अशा पद्धतीची मागणी केली। त्याचबरोबर एक जो फरार आरोपी आहे कृष्णा आंधळे याच्या संदर्भात देखील पुरावे मिळणार आहेत आणि त्याला शोधायचं आहे। त्यामुळे यांची पोलीस कोठडी अत्यंत महत्त्वाची आहे असा देखील युक्तिवाद सरकारी वकील जे बाळासाहेब कोल्हे आहेत त्यांनी केलेला आहे। त्याचबरोबर परिस्थितीजन्य पुराव्यामध्ये हा स्पष्ट आरोपी आहे असं देखील दिसत आहे अशी देखील मांडणी जी आहे ते सरकारी वकिलांनी केलेलं आहे। त्याचबरोबर ज्या पद्धतीने हे गेले 26 ते 27 दिवसापासून फरार होते त्यांना आश्रय कोणत्या कोणत्या ठिकाणी दिला, यामध्ये कोण कोण सहभागी होतं याचा देखील तपास करणं गरजेचं आहे अशा पद्धतीचा देखील युक्तिवाद करण्यात आला आहे। आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने क्रूरतेने हत्या करण्यात आली होती त्या संदर्भात देखील जे सरकारी वकील आहेत त्यांनी देखील मागणी केलेली आहे की आता 15 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात यावी अशा पद्धतीची मागणी केली जाते। आणि आता जो आरोपीचा वकील आहे त्याच्याकडून देखील आता काही आता सरकारी वकिलांचा जो युक्तिवाद आहे तो संपलेला आहे आणि आरोपीचे वकील बोलत आहेत। त्यामध्ये आरोपीचे वकील मांडणी करत असताना गुन्ह्यात वापरलेले जे काही म्हणजे सरकारी वकिलाकडून मागणी केली जाते की गुन्ह्यामध्ये जे काही वापरलेले शस्त्र आहेत ते देखील जप्त करायचे आहेत।
त्याचबरोबर इतर जे काही डिजिटल एव्हिडन्स प्राप्त झालेले जो की व्हिडिओ मिळालेला होता, मोबाईल असेल, कॉल रेकॉर्डिंग असेल, या संदर्भात देखील आता त्याच्या आरोपीकडून शोध घ्यायचा आहे. त्या अनुषंगाने नक्की. जास्तीत जास्त पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी केली जाते. नक्की सुरेश, धन्यवाद. आपण सविस्तरपणे माहिती देताय त्याबद्दल. अधिक अपडेट तुमच्याकडनं आम्ही घेत राहणार आहोत. पण या प्रकरणाची व्याप्ती खूप मोठी आहे. नेमके या सगळ्यातले धागेदोरे कुठपर्यंत पोहोचतायत, मोठा मुख्य आका नेमका कोण आहे हे सुद्धा समोर यायला हवं आणि इतक्या क्रूरतेने हत्या का केली हेही समोर यायला हवं. आपण